आज आपण एकदम सुपर सॉफ्ट वाफेवरचे पोहे करणार आहोत। पोहे करायची पद्धत नेहमीपेक्षा वेगळी आहे, पण या पद्धतीने पोहे अगदी 5 ते 7 मिनिटात होतात। एकदम मोकळे मोकळे मस्त सुपर सॉफ्ट पोहे होतात। तुम्ही जर आजपर्यंत कधी या पद्धतीने पोहे केले नसतील तर या पद्धतीने पोहे एकदा तरी करून बघा। हाय, मी स्मिता, मस्ती कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पोहे करणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने वाफेवरचे पोहे करणार आहोत। हे पोहे ना नेहमीच्या पोह्यांपेक्षा अगदी झटपट होतात, म्हणजे 5 ते 7 मिनिटात होतात। शिवाय ना नेहमीच्या पोह्यांपेक्षा हे खूप जास्त सॉफ्ट पोहे होतात। पोह्यांसाठीची बेसिक तयारी मी करून घेतली आहे। कोथिंबीर चिरली आहे, शेंगदाणे काढले आहेत, मिरच्या चिरून घेतल्या आहेत, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता काढला आहे। कांदे चिरलेले नाही आहेत, कारण यामध्ये मी कांदा घालणार नाही आहे। एका भांड्यावर मी एक चाळणी ठेवली आहे। चाळणीमध्ये 3 मूठ पोहे घेते। मला तिघांसाठी पोहे करायचे आहेत, म्हणून मी 3 मूठ पोहे घेतले आहेत। वरून थोडे पोहे घेतले आहेत। पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून झाले की यामध्ये चवीपुरतं मीठ घालते, 1 चमचाभर साखर घालते। साखर नसेल घालायची तर नाही घातली तरी चालू शकतं, लिंबाचा रसही लावू शकता। साखर मीठ व्यवस्थित पोह्यांना लावून 10 मिनिट पोहे बाजूला ठेवून देऊ। पोहे भिजतायत तोपर्यंत एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाण्याला उकळी आली की ही भिजवलेल्या पोह्यांची चाळणी यावर ठेवायची आणि पोहे 5-7 मिनिट वाफवून घ्यायचे। दुसऱ्या गॅसवर पोहे वाफवायला ठेवले आहेत, तोपर्यंत इथे आपण फोडणी करून घेऊया। एका फोडणीच्या भांड्यामध्ये थोडं तेल घातलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली की यामध्ये 3 बारीक चिरलेल्या मिरच्या, थोडी कढीपत्त्याची पानं घातली आहेत। मस्त खमंग फोडणी तयार झाली की यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घालते। गॅसची फ्लेम लो ठेवून शेंगदाण्यांचा रंग बदलेपर्यंत आणि थोडे तडतडेपर्यंत शेंगदाणे फ्राय करून घेऊ। शेंगदाण्यांचा रंग बदलला की यामध्ये मी थोडी कोथिंबीर फ्राय करून घेते। हिंग घालूया आणि पाव चमचा हळद यामध्ये घालते। गॅसची फ्लेम बंद करूया। इथे आपली मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे। 5-7 मिनिटात पोहेही अगदी व्यवस्थित वाफवले गेले आहे। गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता पोहे अगदी मोकळे मोकळे झाले आहेत। पोह्यांचा अजिबात लगदा होत नाही। यावर ही फोडणी ओतून घेऊया, अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण फोडणीमध्ये कोथिंबीर घातली आहे, पण वरूनही थोडी कोथिंबीर घालते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इथे आपले अगदी झटपट मस्त चवीचे आणि एकदम सुपर सॉफ्ट असे वाफेवरचे पोहे तयार झालेले आहेत। नेहमीच्या पोह्यांपेक्षा या पोह्यांना कमी वेळ लागतो। कांदा घातला नाही आहे तरी पोहे चवीला खूप छान होतात। वरून असं थोडं खोबरं घातलं की चवीला खूप छान लागतात। तुम्ही वरून शेवही घालू शकता। तुम्ही असे पोहे करता का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी फॉलोही करा।